आमचं न या परिवाराचं नातं अनेक पिढ्याचं आहे। मी जवळून पाहिले। मी सुरुवातीला ज्यावेळेस इथं चाकूरमध्येच उत्तमराव आणि महाराज दोघं जण बोलत बसले होते। दोघं जण बोलले, आम्ही बाहेर बसलो होतो। नवीन टिश्यू कल्चरचे रोप आलते, नवीन केळीचे टिश्यू कल्चरचे। त्यांच्याकडे केळी लावली। महाराज काही केळ खात नव्हते। हेचा हट्टच, हेचं पहिल्यापासून हट्टातच काम आहे। महाराज मी म्हणीन तसं करा। बरं म्हणले, तसं लय म्हणले, काही मला करायला होते। अरे मी केळ खात नाही, मला शुगर आहे, खावं लागते म्हणले। मग कशाला केलं हे नवीन आलंय म्हणले। अरे नको म्हणले, नको खा म्हणले। काय होतंय म्हणले। महाराज म्हणले, मला उलटी येईन रे। उलटी येईल, येऊ द्या म्हणले आलीत। अरे म्हणले, इथं एवढं हे चांगलं घर आहे, इथं का मला उलटायला होतो। सांडण काय नाही म्हणले, केळ खावा लागतं। केळ खाल्लं की खरंच 5व्या मिनिटाला उलटी आली। उलटी आली की आता तिथं काही भांड नाही, काय नाही। मी जवळून बघितलं उत्तमरावजीला। उलटल्यावर अशी महाराजाची उलटी अशी वंजळी धरली उत्तमरावांना अशी। काय गुरुवर प्रेम पाहिजे सांगा, काय श्रद्धा पाहिजे। राहू दे म्हणूस तर तो उत्तमरावजीनं असं वंजळीत धरली आणि तिकडं कुंडीमध्ये नेऊन टाकली। आम्ही जवळून बघितलं गुरु शिष्याचं काय नातं असावं। विनाकारण माणूस मोठं होत नाही, विनाकारण कोणाला काही मिळत नाही। त्याला भरभरून आई वडिलाचा आशीर्वाद पाहिजे आणि भरभरून गुरुचा आशीर्वाद पाहिजे। आशीर्वादानं जे मिळतंय ते कशानंच मिळत नाही, हे आम्ही डोळ्यानं बघितलेलं आहे। असंच आपल्या गुरुवर श्रद्धा आणि आपली भरभराटी व्हावी अशी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि